नमस्कार. आपण जर ऑल इंडिया एमबीबीएसचं काउन्सिलिंग केलं तर आपल्याला लवकर सीट मिळेल का? याचं प्रूफ मी तुम्हाला या व्हिडिओमधून हे पीडीएफ सह दाखवतोय आणि तर हे आपल्या ग्रुपवर मी शेअर करेन. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमचा निर्णय घेऊ शकता की ऑल इंडिया मधून जर आपण ट्राय केलं तर आपल्याला एमबीबीएस लवकर मिळेल का? कारण पालकांचे बरेचसे प्रश्न असे की सर 332 मार्क आहे आणि आम्हाला ऑल इंडिया एमबीबीएसचा कोटा ट्राय करायचा, मग आम्ही तो करायचाच का? किंवा मग 442 मार्क आहे, आम्ही व्हीजे मध्ये आहोत, एनटी मध्ये आहोत, एससी मध्ये आहोत, मग ऑल इंडिया मध्ये तर खूप साऱ्या सीट्स आहेत आणि मग आपण जर त्यातून फॉर्म भरला तर अलॉटमेंटचे चान्सेस तर बनतातच. तर त्यासाठीच हा सविस्तर व्हिडिओ बनवतोय. तर लक्षात घ्या, मी ज्या स्टेप्स सांगतोय तुम्हाला तर त्या सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या व्यवस्थित नाही ऐकल्या तर यामध्ये तुमचा टाइम तर वेस्ट होणारच आहे, पण सोबत तुमचा पैसा पण जाणार आहे. तर त्यामुळे सविस्तर बघा की ऑल इंडिया कोटामधून फॉर्म भरल्यास एमबीबीएस मिळेल का? याच वर्षी नाही तर दरवर्षीचा अनुभव तुमच्या सोबत शेअर करतोय. पहिला विषय असा आहे की आपल्याला जर ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करायचं असेल तर आपल्याला मेडिकल काउन्सिलिंग कमिटी नावाची वेबसाईट असते की ज्याला या ठिकाणी एमसीसी असं म्हणण्यात आलेलं आहे. एमबीबीएस साठी जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा ट्राय करायचा तर तुम्हाला एमसीसीचं रजिस्ट्रेशन करावं लागणार. आता एमसीसीचं रजिस्ट्रेशन करत असताना यावर डीम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा येतात, गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा असतात, एम्स असतात, जिपमर असतात, हे सगळं असतं. पण आता डीम्ड कॉलेजसाठी जर का आपल्याला जायचं असेल तर तो विषय वेगळा बनतो. आपण फक्त गव्हर्नमेंट एमबीबीएस का सेमी गव्हर्नमेंट यातून चॉईस करता येतील का, तर याचा विचार करतोय. आता बघा, समजा आपण ठरवलं की आपल्याला एमबीबीएसचं काउन्सिलिंग ऑल इंडिया मधून करायचं. छत्तीसगड मिळो, पंजाब मिळो, हरियाणा मिळो, तिकडे कट ऑफ कमी असतो असं ऐकलं तर तिकडे आपण जाऊया. गव्हर्नमेंट कॉलेज म्हटल्यानंतर विषयच नाही. मग आता समजा आपण या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करायचं ठरवलं आणि समजा ते केलं. आता केल्याच्या नंतर एकदम साध्या भाषेत सांगतोय, बघा आता पेड काउन्सिलिंगचे भरपूर मेसेजेस व्हॉट्सअपला आहे, रिप्लाय पण देणं होत नाही. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला जर क्यूआर मिळालेला असेल तर तुम्ही जर लवकर पेमेंट केलं तर ते होतं आणि एकदा त्याचं लिमिट जर का संपलं तर तो क्यूआर आम्ही बंद करतो. तर त्यामुळे तुमच्यापर्यंत क्यूआर पोहोचला म्हणजे तुम्ही आम्हाला जॉईन झालातच याची 100% गॅरंटी घेता येणार नाही. आणि ऑफिसला जर येऊन काउन्सिलिंग जॉईन करण्याच्या विचारात असाल तर आता थांबून जा, कारण ऑफिसचं येऊन नंतर काउन्सिलिंग जॉईन करणं सगळं बंद झालेलं आहे. तर त्यामुळे ऑफिसला येऊन जॉईन करतोय तर हा विचार आता सोडून द्या. ते सगळं आता स्लॉट बुकिंग झाले. आता बघा, आपल्याला जर या वेबसाईटचं काउन्सिलिंग करायचं असेल तर या साईडला आपल्याला काही महत्वाचे इव्हेंट्स दरवर्षी बघायला मिळतात. इकडे लक्ष द्याल तुम्ही, थोडं फोकस करा. यामध्ये दरवर्षी व्हॅकंट असलेल्या सीट्स यामध्ये बघायला मिळतात. आपण जर रीड मोअरवर क्लिक केलं तर आपल्याला अजून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. तर त्या नेमक्या कोणत्या, तर बघा लक्ष द्या थोडं. आता समजा आपण ह्या अशा ज्या बाबी आहे तर ह्या वेबसाईटवर बघायला मिळतील, जसं की फायनल लिस्ट ऑफ ऍडमिटेड राऊंड 1 स्टुडंट, राऊंड 2 स्टुडंट मध्ये किती ऍडमिटेड झाले, तर हे सगळं दिसतं. मग या वेबसाईटवर नेमकं कोणकोणते कोर्सेस उपलब्ध होतील तर ते जाणून घेणं गरजेचं आहे. आपला मेन जो विषय आहे, पहिला महत्वाचा विषय आहे आपला एमबीबीएस. आता बीडीएस सुद्धा असतं यावर आणि बीएससी नर्सिंग सुद्धा असतं. वेबसाईट मी तुम्हाला नेमकी दाखवली. महत्वाचा प्रश्न आहे की आता समजा आपले मार्क आहे 242 किंवा 464 आणि आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये समजा किंवा या दरम्यान मार्क आहे आपले आणि आपल्याला करायचं एमसीसीचं काउन्सिलिंग ऑल इंडिया कोटाचं. आता करायचं का नाही करायचं? एक आपला मित्र असा म्हणतोय की हरियाणाचा कट ऑफ कमी आहे, आपण हरियाणाचं कॉलेज टाकू. त्यात युपीचा कट ऑफ कमी जातो दरवर्षी, 200-300 मार्काला मिळतं, आपण युपीचे कॉलेज टाकू एमसीसीचं काउन्सिलिंग करून. तर तेच आपल्याला बघायचं होतं का. बघा, ज्यावेळेस आपण एमसीसीचं रजिस्ट्रेशन करणार आहे, ओके, ऑल इंडिया कोटाचं, तर यामध्ये आपण कॉलेजेस कोणकोणते टाकू शकतो तर हे लक्षात घ्या. यामध्ये आपण एम्स टाकू शकतो, त्यानंतर आपण जिपमर कॉलेज टाकू शकतो, यानंतर आपण गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे आहेत ऑल स्टेटचे तर ते टाकू शकतो. लक्षात आलं का? एम्स, त्यानंतर जिपमर, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि हे गव्हर्नमेंट एडेडचे कॉलेजेस हे आपल्याला चॉईस करता येतात. आणि आपण जर 2 लाख रुपये या वेबसाईटवर भरलेले असतील तर डीम्ड कॉलेज सुद्धा चॉईस मध्ये टाकता येतात. पण डीम्ड कॉलेजच्या फीस बद्दल तुम्हाला आयडिया आहे. मग आता समजा एम्स मध्ये तुमचा नंबर लागू शकतो असं तुम्हाला वाटतं का? हा विचार करा पहिले. तुम्हाला जिपमर मध्ये सीट मिळेल असं वाटतं का? हा पण विचार करा. आता राहिला प्रश्न की मग याचं नेमकं काय, तर मग गव्हर्नमेंट कॉलेजचा जर का तुमचा स्कोअर आहे असं जर तुम्हाला वाटतं की आपण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बसतो तर मग महाराष्ट्राचं काउन्सिलिंग करण्यात काय वाईट पण आहे. 500च्या वर जर स्कोअर असेल,
गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे. मग आता 464ला महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मिळेल असं तुम्हाला वाटत नाही. मग ऑल इंडियामध्ये गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला 464ला सीट मिळते का? तर हे विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. जर समजा मिळत असेल तर नक्की तुम्ही हे काउन्सिलिंग करा, मिळत असेल तर. पण आता तुम्ही अशा विचारात आहे की सर यूपीचे काही कॉलेजेस आहेत की जिथला कट ऑफ मागच्या वर्षी पण 286 होता ना, नाही म्हणत नाही मी, होता. पण कोणत्या कॉलेजेसचा? तर प्रायव्हेट कॉलेजेसचा, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा होता. आणि हे कॉलेजेस एमसीसी वर येत नाहीत. एमसीसी वर फक्त ह्या टाइप्सचे कॉलेजेस येतात, एम्स, जिपमर, गव्हर्नमेंट. सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस या वेबसाईटवर नसतात. वेबसाईट परत एकदा बघून घ्याल. ही जी वेबसाईट आहे एमसीसी, या वेबसाईटवर प्रायव्हेट कॉलेजेस एकही नसतं चॉईस मध्ये टाकण्यासाठी. आणि कट ऑफ कोणत्या कॉलेजचा कमी येतो आउट ऑफ स्टेट मध्ये? सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचा. मग या वेबसाईटवर तुमचं काउन्सिलिंग जर तुम्ही जॉईन केलं तर यातून तुम्हाला यूपीचं बाराबंकीचं कॉलेज टाकता येणार का? नाही. मथुरा कॉलेज टाकता येईल का या वेबसाईटवर? नाही टाकता येणार. गव्हर्नमेंट कॉलेज टाकता येतील. मग त्या गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आपल्या रँक पर्यंत येईल का? तर हे माहिती करणं गरजेचं आहे. आणि यासाठीच आता एक पीडीएफ मी तुम्हाला दाखवतोय. आणि हे पीडीएफ मी पब्लिकली शेअर करतो, पब्लिक ग्रुपवर पण टाकून देतो, म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला काही टेन्शन राहणार नाही कोणत्याच. बघा आता हे पीडीएफ आहे. या पीडीएफ मध्ये 1548 पेजेस आहेत टोटल. पण याचा अभ्यास तुम्हाला आता घरी करायचा आणि नंतर आपलं उत्तर स्वतः शोधायचं की जर आपण एमसीसी ऑल इंडिया कोटामधून जर फॉर्म भरला तर आपल्याला एमबीबीएस मिळेल का? बघा लक्षात घ्या आता काय काय यामध्ये दिलेलं. नीटचा रोल नंबर आहे या विद्यार्थ्याचा, त्यानंतर कोटा नेम आहे की ओपन कोटा सीट याला मिळालेली आहे, याचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो पण दिलेला आहे. मागच्या वर्षीचे ऑल इंडिया रँक थोडे तुम्हाला दिसून येतील यामध्ये. यानंतर याची कॅटेगरी आहे जनरल मधून आणि आता सब कॅटेगरी आहे म्हणजे जनरल मधूनच अलॉटमेंट आहे. यानं ऑप्शन 1 मध्ये जे ठेवलेलं कॉलेज होतं म्हणजे चॉईस नंबर 1 मध्ये ठेवलेलं कॉलेज, तर ते कॉलेज याला मिळालेलं आहे, बघू शकता आहे का. आणि इकडं अलॉटेड कोटा आहे ओपन आणि राऊंड 1 मधून याला ऍडमिशन मिळालेली आहे. एवढं सविस्तर आहे. या सविस्तर पीडीएफला जर का तुम्ही बघितलं तर तुमचं कन्फ्युजन दूर होईल की कोणत्या राऊंड मधून कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. आता इकडे जर का समजा असं दिलेलं आहे की आपल्याला कोणत्या राऊंड मधून या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं तर अजून काय पाहिजे, याच्यापेक्षा अजून दुसरा कट ऑफ काय असणार आहे. बघा आता लक्ष द्या, याला मी स्क्रोल करतोय. आता स्क्रोल करत घेऊन आपण जर समजा हे पुढे जर बघत गेलो तर हे राऊंड 1 दिसेल तुम्हाला, राऊंड 1 मधून झालेलं अलॉटमेंट. मग आता हे जर आपण स्क्रोल करत घेतलं पीडीएफ तर यामध्ये कुठलंही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज दिसणार नाही. तुम्हाला जे पण कॉलेज दिसतील तर ते सगळे गव्हर्नमेंट कॉलेज, एम्स, जिपमर हे सगळे कॉलेज दिसतील, पण गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज नाही. मग आता इकडे बघा तुम्हाला चेक काय करायचं घरी, तर यामध्ये कॅटेगरी आहे. आता समजा तुम्ही ओबीसी मध्ये तर तुम्ही काय करा, या पीडीएफचा सगळ्यात लास्ट जे पेज आहे ना तर ते काढा. आता मी जर काढलं तर व्हिडिओची लेंथ वाढेल, पण जर समजा आपण याला स्क्रोल करत घेतलं तर मी सध्या 26 नंबरच्या पेजवर आहे. मी जर डायरेक्ट या ठिकाणी व्ह्यू करूया आपण आणि जे पेज नंबर आहे तर ते इकडे आपण टाकूया. मी डायरेक्ट 1500 नंबरचा पेज घेतो आणि त्यावर काय माहिती आहे तर ती आपण बघू. हे 1500 नंबरचं पेज मी सर्च बॉक्स मध्ये टाकलं. आता याला लागणार आहे वेळ, पण तोपर्यंत मी तुम्हाला काही मार्गदर्शन करू इच्छितो. बघा नाही तर स्किप करा. ऑल इंडिया कोटामध्ये एमबीबीएस करत असताना कुठलंही स्टेट असं नसतं की ज्यामध्ये कट ऑफ कमी येतो, कारण एमसीसी ही जी वेबसाईट आहे तर ही गव्हर्नमेंट कॉलेजेसची वेबसाईट आहे की जी काउन्सिलिंगसाठी ऑल इंडियामध्ये उपयोगात येते. असाच व्हिडिओ आपण बीएमएसचा बीडीएसचा पण बनवणार, यामध्ये बीडीएस येऊन जातं. बीएमएसचा एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. पण आता बघा हे सर्च झालंय का तर हे महत्वाचं आहे. तर हे पीडीएफ एवढं मोठं आहे की अजूनही सर्च बॉक्समध्ये रिझल्ट यायला तयार नाही. हे या पद्धतीनं मी या ठिकाणी सर्च करतोय, कारण ते सर्च बॉक्समध्ये 1500 टाकलं होतं पण ते नंबर सर्च होत होते, तर त्यामुळं मी डायरेक्ट हे आता हे या पद्धतीनं सर्च करतोय. आता हे जे पेज नंबर आहे तर हे पेज नंबर आपण 77 वर आणलं. तर बघा आता 77 वर सुद्धा आता हे राऊंड 3 मधून झालेलं अलॉटमेंट आहे. बघा हे लक्ष द्या, हे राऊंड 3 मधून झालेलं अलॉटमेंट आहे. आता हे ओपन वाल्याचं अलॉटमेंट आहे, एमबीबीएस मिळालेलं आहे. आता कॉलेज आहे उत्तर प्रदेश मधलं, पण कोणतंही लक्षात घ्या. आणि याचा ऑल इंडिया रँक हा इथं दिलेला आहे 1711. मग असंच आपण आता काय करायचं, हे जे पीडीएफ आहे तर हे घरी बघत चालायचं. म्हणजे आपला जर आता सध्या जो वेळ आहे तर तो आपण याच्या सत्कारने लावू शकतो. आता समजा हे मी स्क्रोल करत घेतलं तर असं स्क्रोल करत घेऊन आता समजा आपण इथं 100 नंबरचा पेज क्लिक केलं ते बघा इथं 100 नंबरचं पेज आलं आणि हे रँक आले मुलांचे की कोणत्या रँकला मिळालेलं आहे. आता समजा तुमचा रँक
शेवटी शेवटी जरी बसत असेल यामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये कॅटेगरी पण आहे, मग तुम्ही ऑल इंडिया MBBS काउन्सिलिंग जॉईन करण्याचा विचार करा. आता कसं असतं, जिथेही तुम्ही जॉईन आहे तर ते काउन्सिलर काय करतील की ऑल इंडियाची फी वेगळी घेतील. व्हिडिओ बनवण्याचा एकच प्रयत्न होता की विनाकारण काउन्सिलिंग फी वाया घालू नका. ती फीज आपण दुसरीकडे उपयोगात आणू शकतो. एखाद्या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन नंतर करायचं काम पडतं ते करू शकतो. तर त्यामुळे एक प्रामाणिक प्रयत्न असा आहे की जर ऑल इंडियामधून खरंच सीट मिळत असेल तर मग त्या काउन्सिलरला फी देण्यात आपला फायदा आहे. बाकी विनाकारण जर समजा तुमचा अशी मानसिकता असेल की 250 स्कोअर आहे पण मग आम्हाला करायचंच, तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.